जे कॉलेजला आहेत त्यांना कॉलेजच्या फीसाठी देखील आपण मदत करतो. गेल्या वर्षी आम्ही असे एकूण 1181 मुलांना एका वर्षात 7,70,00,000च्या फी दिल्या. यावर्षी ती संख्या साधारण 1,500 विद्यार्थी आणि 10 कोटीपर्यंत जाईल. तर त्यामुळे असे विद्यार्थी आम्ही चांगले निवडतो की जे अतिशय गरीब आहेत आणि अतिशय हुशार आहेत आणि त्यांना आम्ही डायरेक्ट कॉलेजनंच फी देतो, म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात काही जात नाही. आधार माणुसकीच्या संस्थेला पुरेपूर मदत करणारे कर्वे सर माझ्यासोबत आहेत. आज अंबेजोगाईमधील एक मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी जवळपास 1,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं गेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांची विचारपूस करत आहेत. कर्वे सर, संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. आधार माणुसकी लोक मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी देखील जुळत आहेत. काय चर्चा होती विद्यार्थ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये? विद्यार्थी काय अडचणी सांगतायत? नाही, प्रामुख्याने जे येणारे विद्यार्थी आहेत ते सगळे आर्थिकदृष्ट्या तर अडचणीत आहेतच. कोणाची 1 एकर शेती आहे, कोणाची 2 एकर शेती आहे, बिन पाण्याची आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न नेहमीच असा राहतो की अशा जी मुलं हुशार आहेत आणि जेन्युइन गरीब आहेत अशांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शैक्षणिक साहित्याची अडचण येते का सध्या फीसची अडचण विद्यार्थी सांगतायत? एकंदरीत दोन्हीपैकी शैक्षणिक साहित्याची अडचण सांगतायत का विद्यार्थ्यांच्या फीसची जास्त अडचण निर्माण होत? नाही, इथे 2 प्रकारचे आहेत. इथे जे स्कूल किट म्हणजे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी स्कूल किटची आपण मदत करतोच आणि जे कॉलेजला आहेत त्यांना कॉलेजच्या फीसाठी देखील आपण मदत करतो. गेल्या वर्षी आम्ही असे एकूण 1181 मुलांना एका वर्षात 7,70,00,000च्या फी दिल्या. यावर्षी ती संख्या साधारण 1,500 विद्यार्थी आणि 10 कोटीपर्यंत जाईल. तर त्यामुळे असे विद्यार्थी आम्ही चांगले निवडतो की जे अतिशय गरीब आहेत आणि अतिशय हुशार आहेत आणि त्यांना आम्ही डायरेक्ट कॉलेजनंच फी देतो, म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात काही जात नाही. आणि जेवढे विद्यार्थी भरू शकतात त्यांचे कुटुंब तेवढे त्यांनी पैसे भरायचे, उरलेले सगळे आम्ही देतो. आणि मग एकदा सुरुवात केली की आम्ही आत्तापर्यंत 4 वर्षाची मदत करतो त्याला, म्हणजे तो ग्रॅज्युएट होईपर्यंत. तो विद्यार्थी खरंच आपल्या आधार माणुसकीच्या संस्थेचे जे काही नियम आहेत त्याला पात्र आहे, याची ओळख कशी पटली जाते तुमच्याकडून? नाही, आम्ही ह्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या म्हणजे आयदर पवार साहेब जातात किंवा अन्य आमचे कार्यकर्ते जातात. प्रत्येक विद्यार्थ्याची होम व्हिजिट होते, त्याच्याशिवाय तो येऊच शकत नाही आतमध्ये. म्हणजे खरोखर गरीब आणि नुसतं गरीब नाही, आई वडील देखील त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. म्हणजे गरिबी असू दे पण माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ह्याच्यासाठी जे कष्ट लागतील ते करण्याची त्यांची तयारी आहे. हे पण आपल्याला तेव्हा होम व्हिजिटमध्ये कळतं की त्यांची मानसिकता. आणि हे दोन्ही सगळं झालं बरोबर तर आम्ही म्हणतो की याला आम्ही मदत करू म्हणून. आणि एकदा मदत केल्यावर त्याला सांगतो की आता जो तुझा परफॉर्मन्स आहे तो दरवर्षी तू चांगले मार्क मिळवले तर आम्ही देऊ. चुकून समजा 80-80 मिळाली तर आम्ही बंद करतो. 80-80ला काही क्षमा नाही. किंवा समजा 10पैकी 7 पॉइंटर मिळाले तर त्याला एकदा वॉर्निंग देतो की आता तू 8च्या पुढे नाही गेला तर पुढल्या वर्षी नाही मिळणार. मिनिमम तो 8.5-9च्या रेंजमध्ये आला पाहिजे, कारण नाहीतर त्याला चांगली नोकरी मिळत नाही. आणि चांगली नोकरी नाही मिळाली तर मग एवढे पैसे खर्च करून उपयोग काय, असं हे आहे. सगळे डोनरकडून ही रक्कम जी आहे ती उपलब्ध होते, मात्र याच्यामधून समाधान काय मिळतं? ते समाधान म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ज्यांचं शिक्षण अदरवाईज थांबलं असतं, म्हणजे आम्ही मदत करू शकलो नाही, तर आमचं एक घोषवाक्यच असं आहे की प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे. म्हणजे कुठलीही कळी परिस्थितीने कोमजून जाऊ नये, म्हणजे तिला पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबता कामा नये, हुशार असेल तर. आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही अशा एकूण जवळजवळ 3,000 मुलांना 36 कोटी रुपयांची मदत केली गेली 15-16 वर्षामध्ये. आता ती आणखीन वेगाने वाढते, कारण आता दरवर्षी 8-10 कोटींनी दरवर्षी ती रक्कम वाढत जाईल. पण आमचं स्वप्न आहे की महाराष्ट्रात असा एकही विद्यार्थी राहू नये की ज्याचं हुशार असून शिक्षण थांबलं. आणखीन खरं तर एक प्रश्न, कारण की बरेच जे आहेत ते क्लास 1 क्लास 2 अधिकारी झालेत, मात्र त्यांनी ज्या या संस्थेच्या माध्यमातून घडले त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणार?
नाही, ह्या विद्यार्थ्यांना आमचं पहिल्यापासूनच सांगणं असतं की जसं तुम्हाला मदत केली तशी तुम्ही आयुष्यभर कोणाला तरी हात दिला पाहिजे. म्हणजे आम्ही किती पैसे देतो तेवढे परत करायचं असं नाही आहे. तर आम्ही तुम्हाला हा विचार देतो की जसा तुम्हाला कोणतरी हात दिला तसं तुम्ही आयुष्यभर कोणाला तरी हात द्यायचा. किती द्यायचा ते मी नेहमी म्हणतो ते परिस्थिती ठरवेल. पण तुम्ही असं स्वप्न नाही बघायचं की मी मोठा होईन, मी पैसे कमवीन आणि मग तू पैसे कमाव, मोठा हो, पण त्यावेळेला ज्या पायरीवर तू उभा होतस ते विसरू नको आणि त्या पायरीवर जे उभे आहेत त्यांना तू हात दे. असा यातली मेन थीम ती आहे. आणि आत्तापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत जवळजवळ 85 लाख रुपये हे ज्यांची शिक्षणं पूर्ण झाली त्यांनी परत केले पुढल्या मुलांसाठी. म्हणजे त्यांचंही आम्ही ट्रॅकिंग ठेवतो की त्यांना म्हणतो कमी दे पण तू देता राहा. वाढवणं सोपं आहे पण मुळात हाताला ती देण्याची सवय लागणं सोपं नाही. म्हणजे आणि हे 85 लाख आम्ही म्हणतो ना ते या मुलांनी वयाच्या 25, 26, 27 वर्षी दिले, जेव्हा देणं फार कठीण असतं. म्हणजे त्यालाही अडचणी असतात, त्यालाही सगळं स्वप्न असतं, त्यावेळेला पैसे उचलून देणं पण देतात मुलं. आणि त्याच्यामुळेच हे, आणि नाहीतर ही योजना पुढे चालणार कशी, म्हणजे त्या मुलांनी पण जर देत राहिलं नाही तर. थँक्यू. हे होते कर्वे सर. आणि काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, अंबेजोगाई.